येणे वाक्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान जे फळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्म देवळ होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचित तो ते लाहो प्राणीघात वर्जित सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाळी अनर्थ मंडळी भेटू तया होता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंता मनुष्य गाव बहुलतेचे अर्णमय पियुषांचे चंद्रमेचे आलांजन वार्तनचे तापहीन ते सर्वही सदा सजन सोयरे होत किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी ते लोकी वैजो आदि गुरुकी अखंडित आणि ग्रंथो जीवे विशेष लोकी दृष्टादृष्टे विजय होय हे तमने श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती। सर्वांना विनंती माझे काका स्वर्गीय रमेशलालजी वंशीलालजी भंडारी यांच्या शुभ आणि ज्यांनी या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा दिली आणि अतिशय उच्च असे विचार संस्कारांच्या बाबतीमध्ये असतील आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्यासमोर मांडले असे हरिभक्त परायण पारस महाराज मुक्ता या ठिकाणी उपस्थित भंडारी परिवाराचे सर्वच नातेवाईक आप्तेष्ट बेल्ले गावचे सर्व ग्रामस्थ बेल्ले पंचक्रोशीतील विविध गावचे उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी हितचिंतक उपस्थित बंधू आणि भगिनी रविवारी मध्यरात्री शनिवारी रविवारच्या मध्यरात्री आमच्या काकांचं राजस्थानला खाटूश्याम या ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं फार मोठा आघात होता। रमेश काका म्हणजे आमच्या भंडारी परिवाराचं सळसळतं चैतन्य असं म्हणेल मी यापूर्वी उल्लेख केला की आम्ही ज्यावेळी यायचो त्या आमच्या किराणा दुकानच्या कोपऱ्यावर आम्हाला रमेश काका त्या ठिकाणी उभे असताना दिसायचे। भंडारी परिवारातलं कोणी असू द्या आमच्या नातेवाईकांमधलं कोणी असू द्या किंवा अगदी गावातले कोणी ग्रामस्थ कोणी त्या ठिकाणी आले तर रमेश काका त्या ठिकाणी अतिशय हसतमुखानं या सगळ्यांचं स्वागत करायचे अतिशय आपुलकीनं त्या ठिकाणी चहा पाणी विचारायचे। त्यामुळे एक जी नाळ आहे या रमेश काकांची आमच्या सगळ्याच प्रकारच्या समाजातल्या सर्व स्तरांमध्ये ते अतिशय सुपरिचित असे होते आणि अचानक काका त्या ठिकाणी 5 दिवसापूर्वी गेले। म्हणजे मला स्वतः रात्री 1 वाजता फोन आला अक्षरशः धक्का बसला। मी आणि माझी पत्नी रात्रभर आम्ही बसून होतो आणि मला हा विचारच पटेना की रमेश काका आपल्यामध्ये नाही। मला आजही विश्वास बसत नाही कारण 3 तारखेला रमेश काका माझ्याकडे नगरला माझ्या घरी येऊन गेले 7 तारखेला ते राजस्थानला निघाले। मी आजही जातो मला असं वाटतं की ते माझ्या आजूबाजूला आहेत आणि बोलतात कारण त्यांची सातत्याने हात मारण्याची विशिष्ट पद्धत होती किंवा तुम्हाला अप्रोच करण्याची विशिष्ट पद्धत होती। मला असं वाटतं की ते म्हणजे वारंवार असं वाटतं की ते आहेत ते गेले त्या गोष्टीवर आजही विश्वास बसत नाही। खरं म्हणजे भंडारी परिवाराची जी वीण आहे किंवा जो आमचा बेस आहे तो आमचे दादा स्वर्गीय बन्सी मामा भंडारी त्यांना मामा सगळे म्हणायचे। त्यांनी 70-75 वर्षापूर्वी किराणा दुकानदारीच्या व्यवसाय माध्यमातून या ठिकाणी व्यवसायाला सुरुवात केली आणि आपल्या सगळ्यांना अनेक लोकांना आमचे दादा आजही आठवत असतील मामा बन्सी मामा आठवत असतील। त्या समाजाला धरून समाजातल्या बहुजन घटकांना धरून सर्व शेतकरी वर्ग असेल कष्टकरी वर्ग असेल या सगळ्यांची अतिशय जवळीकीचं अतिशय प्रेमाचं नातं आमच्या आजोबांचं त्या ठिकाणी होतं आणि आज आजोबांना जाऊन 2008 साली आजोबा आमचे गेले पण आज 17 वर्षानंतरही त्यांच्या आठवणी तितक्याच घडत आहेत आमच्या मामांच्या पाठीमागं आमचे भाऊसा पोपटलालजी असतील आणि रमेश काका असतील यांनी आमच्या दादांची दुकानदारी त्या ठिकाणी आजही चालू ठेवली आणि ज्या पद्धतीने आमचे दादा त्या ठिकाणी दुकानदारी करत होते ते त्याच पद्धतीने त्याच ताकदीने त्याच आपुलकीने आणि सर्व समाजाशी संबंध ठेवून त्याच पद्धतीचा किराणा व्यवसाय आजही आमचे भाऊसा आणि रमेश काका त्या ठिकाणी करत होते। आमचे दुसरे काका शांतू काका असतील आमचे वाळू काका असतील हे सुद्धा आज आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने कार्यरत असताना सुद्धा समाजातल्या सगळ्याच घटकांची त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे संबंध ठेवून एका बाजूला व्यवसाय आणि दुसऱ्या बाजूला समाजकारण याची सांगड घालून त्या ठिकाणी समाजामध्ये आजही अग्रेसर आहे। मला असं वाटतं भंडारी परिवार मागच्या 4-5 दिवसापासून बघतो सोमवारी आपण बघितलं मंगळवारी बघितलं
आजही आपण बघतो. मला एका गोष्टीचा मनापासून या ठिकाणी आनंद आहे, जरी प्रसंग दुःखाचा असला तरी आनंद एका गोष्टीचा आहे. आमच्या दादांनी, आमच्या रमेश काकांनी ज्या बहुजन समाजाशी या ठिकाणी नातं जोडून ठेवलं, हा बहुजन समाज मागच्या 4 दिवसापासून 5 दिवसापासून अतिशय पोटतिडकीनं मनामध्ये दुःख घेऊन त्या ठिकाणी ज्यावेळी भेटायला येतो आणि आपुलकीचे 4 शब्द बोलतो, मला असं वाटतं का हे आमच्या काकांचं सगळ्यात मोठं यश होतं. कारण आज जरी काका गेले असतील तरी भरभरून लोक त्यांच्याबद्दल या ठिकाणी बोलतात, घरी येतात, भेटतात, स्वप्नीलची संख्येची, आमच्या काकींची त्या ठिकाणी विचारपूस करतात. आणि मला असं वाटतं मरावं परी कीर्तिरूपे उरावं असं जे म्हणतात ते हेच असलं पाहिजे. कारण तुम्ही गेला तरी लोकांना असं वाटतं का आपल्यातला कोणीतरी गेला, आपला जवळचा कोणीतरी गेला ज्याने आपल्यासाठी काहीतरी केलं, अशी व्यक्ती या ठिकाणी गेली. आणि मला असं वाटतं का जरी रमेश काकांचं वयाच्या 67व्या वर्षी निधन झालेलं असेल, मगाशी उल्लेख झाला 2012 साली रमेश काकांना त्या ठिकाणी कॅन्सर डिटेक्ट झाला आणि मरणाच्या दारात गेलेला माणूस, मला असं वाटतं आमची काकीजींची श्रद्धा असेल किंवा कुटुंबाचं प्रेम असेल, इतर सगळ्या हितचिंतकांची त्यांच्याबद्दलच्या सदिच्छा असतील, हा मरणाच्या दारातून माणूस परत आला आणि नंतरचं 13 वर्षाचं आयुष्य अतिशय हसत खेळत सगळ्या कुटुंबाला सोबत घेऊन. आणि मी ज्याला म्हणेल तर खरं आयुष्य आमचा रमेश काका कॅन्सर नंतर जगला. 2012 नंतर ज्यावेळी या कॅन्सरमधून बाहेर आला आणि त्या आनंदानं हा माणूस नेहमी जगला. कधी यांच्या चेहऱ्यावर मी तणाव बघितला नाही, नेहमी हास्य बघितलं आणि सगळ्यांना सोबत घेऊन ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल, आताही तीर्थयात्रेच्या निमित्तानं त्या ठिकाणी राजस्थानला गेलेले होते आणि अतिशय आनंदामध्ये त्या ठिकाणी गेलेले होते. परंतु अतिशय उत्तम असं आयुष्य आमचा रमेश काका जगला. आणि मला असं वाटतं की जरी ते आज आपल्यातून गेले असतील तरी खूप उत्तम आयुष्य आमच्या रमेश काकांनी जगलं, याचं मला मनापासून समाधान आहे. आमच्या काकीजी स्वप्नील आणि संकेत याच्याबद्दल मला विशेष उल्लेख केला पाहिजे. आमच्या काकीजींना सोडून आमचा रमेश काका कधी राहिला नाही. जिथे गेला तो त्यावेळी काकीजी राहिल्या. काकीजींनी अतिशय खंबीर साथ आमच्या रमेश काकाला सातत्याने दिली. आणि आमच्या दादांचा, आमच्या काकांचा, चुलत्यांचा जो वारसा आहे तो आमचा स्वप्नील आणि संकेत त्या ठिकाणी पुढे चालवतोय. आणि एका बाजूला व्यवसाय करत असताना सामाजिक कार्यामध्ये हे फार मोठ्या प्रमाणात अग्रेसर. तुम्ही ऐकलं असेल तर स्वप्नील बद्दल या ठिकाणी भरभरून लोक बोलले का रात्री अपरात्री कुठल्याही वेळी हा लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी उभा असतो. तसेच आमचे इतरही बंधू आहेत तेही समाजामध्ये त्या ठिकाणी उत्तम पद्धतीने करत आहेत. याच आमच्या काकांच्या जाण्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच अतिशय मनापासून दुःख झालेलं आहे, याची आम्हाला जाणीव आहे. आज या शोकसभेच्या निमित्तानं आपण सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी भंडारी परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांचंच या ठिकाणी ऋण व्यक्त करा. म्हणजे ऋण व्यक्त करण्यापेक्षा आपल्या ऋणात राहणं मी पसंत करेल. कारण जो संबंध जे आपण आमच्या ह्या पिढ्यांशी ठेवला, काकांशी ठेवला, आजोबांशी ठेवला, मी आपल्याला सगळ्यांना एक विनंती करेल का असाच ऋणानुबंध आपला आमच्या स्वप्नील, संकेत आणि आमच्या इतरही परिवारासोबत राहू द्या. आणि भंडारी परिवाराशी आपलं जे असलेलं नातं आहे ते अशाच पद्धतीने अबाधित राहावं, वृद्धिंगत व्हावं, अशी मी आपल्या सगळ्यांनाच या ठिकाणी विनंती करतो.